नमस्कार तथा रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो. ज्ञानेशांची ओवी मानवा सन्मार्गा लावी अशा पद्धतीच्या सदराखाली आपण मागे माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या 10 ओव्यांचं चिंतन अत्यंत संक्षेपानं पाहिलेलं होतं. आता या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्यांचं चिंतन अत्यंत संक्षेपानं कालमर्यादा व्हिडिओची लांबी लक्षात घेऊन अत्यंत कमी शब्दांच्या मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम मी वारकरी संप्रदायाचे पाया रचणारे आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी माऊली म्हणून या जगताचं कल्याण होण्यासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांचं रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर महाराष्ट्र म्हटलं की संत भूमी म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो. उत्तर भारतामध्ये अनेक प्रांतांना देवभूमी म्हणून उल्लेखित केलं जातं, तर महाराष्ट्राला संत भूमी म्हणून उल्लेखित केलं जातं. कारण याच महाराष्ट्रामध्ये अनेक संत झाले आणि त्यातले त्यात महाराष्ट्र म्हटलं की वारकरी संप्रदायाचा उल्लेख केल्याशिवाय किंवा त्यांच्या योगदानाशिवाय महाराष्ट्राचं मोठेपण खऱ्या अर्थानं आपल्याला वर्णितच करता येत नाही आहे. आणि अशा या वारकरी संप्रदायाचा पाया जर कोण रचला असेल तर तो ज्ञानेश्वर माऊलींनी रचला. पाया रचला म्हणजे नेमकं काय केलं तर वैचारिक अधिष्ठान या संप्रदायाला देण्याचं काम संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. आणि हे वैचारिक अधिष्ठान देत असताना त्यांचे जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांच्यापैकी अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ वारकरी संप्रदायामध्ये मानला जातो तो म्हणजे भावार्थ दीपिका किंवा जिला आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो. आणि ही ज्ञानेश्वरी कट्टर वारकरी असणारा व्यक्ती दररोज स्नानानंतर 5 ओव्या तरी वाचल्याशिवाय भोजन करत नाही आहेत. आणि प्रत्येक गावामध्ये जो अखंड हरिनाम सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पारायण आवर्जून केलं जातं. हे पारायण मी देखील माझ्या आयुष्यामध्ये वयाच्या 7-8व्या वर्षापासनं करत आलेलो आहे. आणि माझ्या जडणघडणीमध्ये देखील ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा मोठा वाटा राहिलेला आहे. या ग्रंथाचा खूप मोठा प्रभाव माझ्या जीवनावरती आहे. आणि त्यामुळं मला असं वाटलं की ज्ञानेश्वरी या ग्रंथातल्या काही महत्त्वाच्या निवडक ओव्यांचं चिंतन आपण ज्ञानेशांची ओवी मानवा सन्मार्गा लावी या सदराखाली घ्याव्यात. आणि पहिला व्हिडिओ मी जेव्हा 3 महिन्यापूर्वी बनवून पाठवला, खूप लोकांना तो व्हिडिओ आवडला. अनेकांनी मला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि म्हणून मी ठरवलं की आपण पुढे देखील काही ओव्यांच्या संबंधानं असे व्हिडिओ बनवले पाहिजेत. परंतु हे व्हिडिओ बनवण्याची मला प्रेरणा तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही माझ्या व्हिडिओचं श्रवण करता, अनेक ठिकाणी ते शेअर करता, त्या व्हिडिओच्या खाली तुमच्या अनेक चांगल्या कॉमेंट येतात, तेव्हा मला असं वाटतं की आपण आणखीन काहीतरी बोललं पाहिजे. या व्हिडिओला देखील आपण शेवटपर्यंत ऐकावं आणि या व्हिडिओमध्ये देखील या ठिकाणी आपलं मत नोंदवावं अशी मी पहिल्यांदाच आपल्याकडनं श्रोते मायबापांच्याकडनं मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो. कारण ज्ञानेश्वरीमध्ये महेशाच्या म्हणजेच महादेवाचा श्री शंकराच भगवान शंकराची उपमा माऊलींनी आपल्या सगळ्या श्रोत्यांना दिलेली आहे. प्रभू तुम्ही महेशाची ये मूर्ती समटलेला आहे. किंवा अहो चंद्रकांतू द्रवता कीर होय परी ते हातवटी चंद्रिकी आहे वक्ता तो वक्ताची नोहे श्रोतने विन. तुम्ही जर व्हिडिओ श्रवणच करणार नसाल, तुम्ही जर हे व्हिडिओ कुणीकडे पाठवणारच नसाल, याबद्दल व्यक्तच होणार नसाल, तर मी कितीही व्हिडिओ बनवून त्याचा उपयोग काय. त्यामुळं तुम्हा श्रोते मायबापांचा सततचा श्रवणाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आपण ठेवावा. मी निश्चितपणे वेगवेगळ्या विषयांच्यावरती आपल्यासमोर व्यक्त होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, एवढं आश्वासन या निमित्तानं आपल्याला देतो. आता जो ज्ञानेशांची ओवी मानवा सन्मार्गा लावी भाग नंबर 2 यामध्ये आपण जी 11वी ओवी, एकूण 10 ओव्या या पहिल्या भागामध्ये झालेल्या आहेत. आणि ज्ञानेश्वरीतल्या कोणत्या अध्यायात आहे, कितवी ओवी आहे हे मी काही सांगणार नाही आहे.
मी ज्या निवडलेल्या ओव्या आहेत त्या निवडल्यांच्या ओवीपैकी या व्हिडिओतली पहिली ओवी आणि एकूण ज्या आपण ओव्या यापूर्वी चिंतनाला घेतल्या होत्या त्या 10 संपलेल्या आहेत. ही 11वी ओवी आपल्याला इथं पाहायची आहे आणि तिथूनच आपण हा सुरुवात करतो आहोत. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावंडे गा. काय आहे ही ओवी? तर या ओवीचा अर्थ आपल्याला सरळ सरळ या ठिकाणी पाहायचा आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, बाबा अर्जुना, ते लोक निव्वळ गावंडे म्हणजे अडाणी आहेत. निव्वळ गावंडे आहेत म्हणजे अडाणी आहेत. कोणते लोक अडाणी आहेत असं भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात? बघा, ज्यांना माणसाचं अमूल्य शरीर मिळालं आहे, अमूल्य शरीर मिळालेलं आहे असं असून देखील कर्म न करता यालाच नाव ठेवत बसतात. कोणते लोक गावंढळ आहेत? कोणते लोक या ठिकाणी कसे आहेत? अडाणी आहेत. तर माऊलींच्या या ओवीतनं म्हणजे मूळ भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, ते लोक खऱ्या अर्थानं गावंडे म्हणजे अडाणी आहेत, जे शरीर प्राप्त माणसाचं होऊन देखील या शरीराने काय केलं पाहिजे? तर देवे दिला देह भजना कोमटा आणि तोवा झाला फाटा बादिकेचा. या शरीराने चांगले काम करावेत, अजरामर व्हावं, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, यासाठी हा देह दिला गेलेला आहे. तर या देहानं चांगुलपण जोपासावं, गुणवत्तेची आरती करावी, गुणवत्ता आपल्या जीवनामध्ये उतरवावी. बरोबर आहे की नाही? आणि आपण अजरामर होऊन जावं यासाठी हा देह दिलेला आहे. तर असा हा अमूल्य असा देह आहे, त्याचं मूल्य आपण करू शकत नाहीये. परंतु या देहाचा उपयोग करून कुठेतरी साध्या आत्म्याचा महात्मा बनणं, आहे की नाही, जीवात्म्याचा ईश्वरात्व जाणं हे करण्याऐवजी काही अडाणी लोक याच देहाला नाव ठेवत बसतात की मला हातच चांगलं दिलं नाही, मला पायच चांगला दिला नाही, माझे डोळेच कामं करत नाही आहेत, मला डोकंच दुखायला लागलेलं आहे. म्हणजे देहाच्याच तक्रारी करत बसतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी करतात आणि ज्याच्यासाठी हा देह मिळालेला आहे त्या देहाचा मात्र तेवढ्या दिल्या गेलेल्या कालावधीमध्ये जो योग्य उपयोग करून घ्यायला पाहिजे ते घेत नाही आहेत. आणि हे जे लोक आहेत ना अर्जुना, हे सगळे अडाणी लोक आहेत, गावंडे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेव आणि तू तरी तुझ्या आयुष्यामध्ये जो काही मी देह तुला दिलेला आहे त्या देहाचा उपयोग चांगल्या कामासाठी, सत्कार्यासाठी लाव. यासाठी म्हणून झडझडो निवहिला म्हणजे म्हटलंय ज्ञानेश्वरीमध्ये की अर्जुना, आता उशीर करू नको, लवकरात लवकर झडझडोनी उठ म्हटलंय आणि कामाला लाग. तर माऊली देखील आपल्या सगळ्यांना या ओवीच्या माध्यमातनं हेच सांगतात की बाबांनो, आपल्या सगळ्यांना माणसाचा देह प्राप्त झालेला आहे, तेव्हा या देहातल्या कुठल्या तरी उणिवा शोधून किंवा देहा ज्यासाठी दिलाय ती गोष्ट सोडून देऊन नको त्या गोष्टीमध्ये वेळ दौडू नका. दिलेल्या देहाच्या वापर चांगला करून तुम्ही महान बना, ईश्वरत्वापर्यंत जा, अशी एक मला असं वाटतं की दिशादर्शनच ही ओवी आपल्या समोर ठेवताना दिसते. पुढची ओवी बघा, मार्गाधारे वर्तावे. त्याच्या पहिली एक ओवी घ्यायची आहे मला. येथ वडील जय जय करीती, तया नाव धर्मू ठेविती, तेची एर अनुष्ठिती, सामान्य सकळ. अध्याय 3रा अध्याय आहे आणि 158वी ओवी, 3ऱ्या अध्यायातली 158वी ओवी आहे आणि अत्यंत महत्वाची ओवी आहे. या ओवीवरती मी माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती 2-3 व्हिडिओ प्रवचनाचे टाकलेले आहेत आणि इथे याचा फार विस्तार करण्याऐवजी मला असं वाटतं की तिथे जर आपण ते व्हिडिओ ऐकलेत तर या ओवीचा सविस्तर अर्थ आपल्या लक्षात येईल. परंतु आता आपण या व्हिडिओ करतोच आहोत तर या ओवीचा सरळ सोपा अर्थ अत्यंत कमी शब्दामध्ये आपल्यासमोर ठेवतो. काय म्हणतात माऊली? येथ वडील जय जय करीती, तया नाव धर्म ठेविती. धर्माची व्याख्या अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेमध्ये माऊलींनी सांगितलेली आहे आणि तिकडे भगवद्गीतेमध्ये
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. माऊली आपल्याला सांगतात की बाबांनो, धर्म धर्म म्हणजे काही नाही आहे. जे वडील, या ठिकाणचे जे वडील लोक आहेत, त्यांनी ज्या ज्या प्रकारचं आचरण केलेलं आहे, ज्या ज्या प्रकारच्या क्रिया केलेल्या आहेत, त्या त्या प्रकारचं आचरण आणि क्रिया प्रामाणिकपणे करणे आहे की नाही, त्यालाच काय म्हटलेलं आहे, धर्म म्हटलेला आहे. त्याचं अनुकरण आपण सामान्य लोकांनी करणं म्हणजे धर्माचरण करणं होय. आता इथं प्रश्न उपस्थित होतो की वडील म्हणजे कोण? तर इथं वडील या शब्दाचा अर्थ केवळ आपले वडील, पप्पा, अण्णा, बाबा, हे की नाही, किंवा डॅडी, पिता, एवढ्या पुरताच वडील या शब्दाचा संकुचित अर्थ नाही आहे. वडील याचा अर्थ आहे श्रुती आहे, स्मृती आहे, ग्रंथ इथं वडील म्हणून आलेले आहेत. आपले वडील तर आहेतच, परंतु या समाज व्यवस्थेमधले ऋषी आहेत, मुनी आहेत, ज्यांनी ज्यांनी या देशामध्ये, या मानवतेमध्ये सद्गुणांची पेरणी करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे, घालत आहेत, ते आपल्यासाठी कोण आहेत? तर आपले वडील आहेत. ग्रंथ सुद्धा आपले वडील आहेत, संत आपले वडील आहेत, ऋषी आपले वडील आहेत. या अर्थाने तर येत वडील जे जे करीते, या ज्या वडिलांनी आपल्याला जे जे काही मार्ग म्हटलेला, मार्ग दावुनी गेले आधी आणि दयानिधी संत ते नेची पंते चालू जाता, न पडे कोणता कोटे काही, असं जे म्हटलं गेलंय ते याच अर्थानं म्हटलं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून असे जे काही संत असतील, ऋषी असतील, त्यांच्या पाठीमाग आपण काय करायचं? म्हणून माऊली म्हटले ना, भाष्यकारा ते वाट पुसुतू म्हटले ज्ञानेश्वरीमध्ये, की मी काय करतोय? तर भाष्यकार म्हणजे आद्य शंकराचार्य, त्यांच्याच वाटेनं जाण्याचा प्रयत्न मी करतोय. सगळ्या संतांनी ते सांगितलं की बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही कशासाठी आलो आम्ही? तर अवतार तुम्हा धराया, कारण उद्धराय जन जड जीव, या अर्थासाठी आम्ही आलेलो आहोत. ऋषी मुनींनी जे मार्ग दाखवले ते आमचे वडील आहेत, त्यानुसारच आम्ही चालणार आहोत. तर वडिलाची अशी व्याख्या आपल्याला या ठिकाणी करता येते. आणि म्हणून धर्म म्हणजे काही नाही आहे. तर या समाज व्यवस्थेमध्ये आपले जे काही वडीलधारी मंडळी आहेत, त्यांनी ज्या काही चांगल्या परंपरा घालून दिलेल्या आहेत, त्या परंपरांचा प्रामाणिकपणे अनुयायी होऊन त्या जशाच तशा पुढे चालवण्याचा, त्याच्यात आणखीन चांगुलपणा वाढवण्यासाठीचा प्रयत्न करणं म्हणजेच धर्माचरण करणं होय, असा एक आपला अर्थ याचा घेता येतो. त्यानंतर पुढची ओवी जी आहे, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. फार सुंदर ओवी माऊलींची या ठिकाणी आहे. अर्जुनाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण सांगतात व आपणास माऊली ज्ञानेश्वर जी सांगतात, काय सांगतात? की आपण शास्त्रानं सांगितलेल्या मार्गानंच आचरण करावं. आपण आचरण कसं करायचं आहे? तर आपल्या वडिलांनी जे जे काही नियम घालून दिलेले आहेत, जे काही आचरण करण्यासाठी शास्त्रानं काही आपल्याला वहिवाट घालून दिलेली आहे, तर त्याच मार्गावर, मार्गाधारे वर्तावे, त्याच मार्गावरून आपण काय केलं पाहिजे? चाललं पाहिजे. म्हणजे वर्तन त्याच मार्गानुसार, शास्त्राच्या मार्गानुसारच आपण वर्तन केलं पाहिजे. आपल्या चांगल्या आचरणाने जगाला सन्मार्गाला लावता आलं पाहिजे, तरच आपण वडील ठरू शकू. एखाद्याचा वडील जन्म दिला म्हणून वडील आहे, परंतु तो जर कुमार्गाला जात असेल, जसा की प्रल्हादाचे वडील होते, परंतु तुम्हाला माहिती आहे की प्रल्हादाच्या मार्गामध्ये अडथळा आणणारे होते, म्हणजे एका अर्थानं दानव होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अशा वडिलांना वडील मग कसं म्हणायचं? त्यांना येतं वडील जे जे करते कसं म्हणता येईल? तर वडील या ठिकाणी जर आपल्याला खऱ्या अर्थानं माऊली सांगतात की वडिलांचं आचरण करणं म्हणजे धर्म आहे, आणि वडीलच जर चुकीचं आचरण करत असेल तर मग त्याला धर्म कसं म्हणता येईल, हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहील. म्हणून इथं म्हटलं की मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. आपण काय केलं पाहिजे? मार्गाच्या शास्त्रानं घालून दिलेल्या, संतांनी घालून दिलेल्या मार्गानुसारच आचरण केलं पाहिजे. त्याच्या पलीकडं जाऊन आचरण करायचं नाहीये. आणि असं आचरण करायचंय, कसं आचरण करायचंय? की इथं सांगितलंय बघा की असं आचरण करा की आपल्याला त्यांना सन्मार्गाला, जगाला लावता आलं पाहिजे. आणि हे करत असताना अलौकिक न व्हावे लोकांप्रती. परंतु लोकांच्या मध्ये राहत असताना मी कुणीतरी आहे, मी म्हणजे सगळं काही आहे, हे काही सगळे तुच्छ, असा विचार करायचा नाहीये. अलौकिक व्हायचं नाहीये. तर लौकिक अर्थानं लौकिकांच्या मध्ये राहूनच आपण काम करावं, अशा प्रकारचा विचार
ही ओवी आपल्यासमोर ठेवते. म्हणून मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. आपलं काम काय असलं पाहिजे तर विश्व हे मोहरे लावावे, म्हणजे विश्वाला, जगाला सन्मार्गाला लावणं हे आपलं काम असलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यासाठीच म्हणून तर बुडत हे जन देखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. जे चुकतात त्यांची फजिती करायची आणि जे चांगले आहेत त्यांची कीर्ती वर्णन करायचं काम आपल्याला करता आलं पाहिजे. हे एक विचार या ठिकाणी सांगितला गेलेला आपल्याला दिसून येतो. पुढची ओवी काय म्हणते बघा. सगळी ओवी घेतलेली नाही आहे, एवढीच. राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीच स्वराज्य आले. तिसऱ्या अध्यायातली 271 ओवी, अर्धीच ओवी आपण इथे घेतलेली आहे चिंतनासाठी. काय म्हणतात महाराज ज्ञानेश्वर माऊली. रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीच स्वराज्य आले. आपल्याला माहिती आहे की राग आणि द्वेष या दोन गोष्टी जरी आपण सोडल्या माऊली म्हणतात तरी या ठिकाणी काय होईल. ब्रह्मीच काय होईल तरी ब्रह्मीच स्वराज्य आले. एका अर्थानं स्वराज्य निर्माण व्हायला अजिबात वेळ लागणार नाहीये. आपण जर षडरिपूंना आपल्या जीवनातून मायनस केलं तर, काढून टाकलं तर, काम क्रोध लोभ मद मोह दंभ अहंकार हे जे 6 शत्रू सांगितलेले आहेत षडरिपू, त्यांना आपल्याला आपल्या आयुष्यामधून काढून टाकता आलं पाहिजे. मी यावरचा एक सेपरेट व्हिडिओ माझ्या यूट्यूबवरती षडरिपूंच्या चिंतन मांडणारा टाकलेला आहे. आपण तो निश्चित ऐकला असेल, नसेल तर जरूर तो ऐकावा. काय सांगतात माऊली. माऊली सांगतात की आपल्यास कोणाचंही असो जर वाटोळं कोण करत असेल तर हे षडरिपू करतात. राग करतो, द्वेष करतो, आणि म्हणून राग आणि द्वेषाला जर आपण काढून टाकला आपल्या आयुष्यामधनं तर ब्रह्मीच काय होईल तर याच ठिकाणी खऱ्या अर्थानं भूवैकुंठ आल्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाहीये. आपल्या जीवनामध्ये ब्रह्मस्वराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीये. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्या आयुष्यामधनं राग आणि द्वेष काढून टाकावा लागेल. असा एक अत्यंत महत्वाचा विचार ही ओवी आपल्यासमोर ठेवते. पुढे काय म्हटले बघा. मी विवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी योगिया पाहे दिवाळी निरंतर. काय म्हटले माऊलींनी. दिवाळी दिवाळी म्हणजे काय. मी दिवाळीवरचे 5-6 व्हिडिओ आपल्याकडला श्रवणासाठी पाठवलेलेच आहेत. आणि एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी संत दिवाळी कशी साजरी करतात हेही आपल्याला सांगितलं होतं. आणि संतांनी सांगितलं ना दिवाळी दिवाळी म्हणजे काय. तुका म्हणे आले घरा आणि तोची दिवाळी दसरा. या अभंगाची सुरुवात. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पाप ताप तुटे दैन्य गेले उठा उठी. तुका म्हणे आले घरा आणि तोची दिवाळी. संतांची सज्जनाची भेट होणं, त्यांचा आशीर्वाद प्राप्त होणं हेच आपल्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी दिवाळी आहे. दिवाळी दसरा हे काय तूच आम्हा सण आणि सखे हरिजन भेटतील अशा प्रकारचा विचार संतांनी मांडला. इथे देखील या ठिकाणी दिवाळी दिवाळी म्हणजे काय तर दिवाळीची एक अर्थानं व्याख्या माऊली या ओवीत करतात की अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप दिवाळी उजळी. तुम्हाला माहिती आहे की दिवाळी मध्ये दिवा हा शब्द आलेलाच आहे. तर अनेक ठिकाणी दिवे लावले जातात. प्रकाशाची पूजा करणारा हा सण आहे कोणता दिवाळीचा. पण या ठिकाणी कोणत्या दिवा आपण लावला पाहिजे, कोणता दिवा मालवला पाहिजे याचं मार्गदर्शन ही ओवी करते. या ओवीमध्ये माऊली सांगतात की आपल्याला काय करायचे तर अविवेकाची जे काही काजळी, अविवेकाची जी काही काजळी चढलेली आहे मुख्य जीवात्म्यावर, तर ती काजळी काढून टाकायची आहे आणि तिथे विवेक दीप या ठिकाणी उजळवायचा आहे. असं जर कोणी केलं तर ते योगी होतात. आणि योगी लोकांच्यासाठी दररोज दिवाळी असते, ती काही वर्षाला एकदाच येते असं नाही आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर अविवेकाची काजळी बाजूला सारली पाहिजे आणि विवेकाचा दीप उजळलेला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला अशी दिवाळी साजरी करता येत नाहीये असा विचार ही ओवी आपल्यासमोर ठेवते. पुढे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनसीय. 4थ्या अध्यायातली 67वी ओवी आहे. आणि या ओवीमध्ये माऊली सांगतात की हे मानवांनो खरं तर आपल्याला जन्म देवे दिला हे मी यापूर्वीच म्हटलं की कशासाठी दिलेला आहे की आयुष्याच्या चिंतनेने सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी आपल्याला हे जीव दिलेला आहे. म्हणून मनुष्य जात सकळ किंवा मनुष्य जात सकळ भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुना
माणसाची जात जी मी निर्माण केलेली आहे ना, ती निर्माण करतानाच एक गुण त्याच्याकडे देऊन पाठवला, आणि तो कोणता? भजनशील. ही माणसं धरित्रीवर गेल्याच्या नंतर त्यांनी माझं भजन करावं, माझं नामस्मरण करावं, माझी आठवण करावी, एवढ्यासाठी मी त्यांना तिथं पाठवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात माऊली की मनुष्य जात सकळ हे स्वभावताच भजनशील आहे. त्यानं जन्मताच तो कसा आहे? तर देवाचं स्मरण करण्यासाठी तत्पर असलेला किंवा भजनशील अशा पद्धतीचा आहे. परंतु अनेक लोक जन्माला तर मानव म्हणून येतात, परंतु भजनाशी त्यांचा काय असतं? तर 63 आकड्यासारखा विरोध असतो. असं जगणं म्हणजे अर्जुना ते काही योग्य नाही आहे. मुळात मी माणसाचा जन्म जो घातलेला आहे तो केवळ आणि त्याला भजन करण्यासाठीच पाठवलेला आहे, असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येईल. पुढे काय म्हटले? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. एक लक्षात ठेवा अर्जुना, किंवा माऊली आपल्याला सांगतात की बाबांनो, ज्ञान तर अनेक ठिकाणी आपल्याला प्राप्त करावंच लागेल. कारण म्हटले ना, नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मिह विद्यते. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. ज्ञान तर मिळवलंच पाहिजे, परंतु कोणतं ज्ञान मिळवलं पाहिजे हे मात्र म्हणून माणसाला कळणं गरजेचं आहे. नको ते ज्ञान जर आपण प्राप्त केलं तर आपला तोटा होऊ शकतो. म्हणून कोणतं ज्ञान असलं पाहिजे? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे. काय की ते काय म्हणतात बघा, की ज्ञान मिळालं तर त्यासाठी संतांना मनाभावातून आपलं सर्वस्व अर्पण करावं. पुढे काय म्हटलं बघा? तरी संताया भजावे सर्वस्वेसी. माऊली सांगतात की तेच ज्ञान खऱ्या अर्थानं चांगलं आहे, की ज्या ज्ञानातनं संतांचा परिचय होतो, ज्या ज्ञानातनं देवाचा परिचय होतो, ज्या ज्ञानातनं मानवता काय असते त्याचा परिचय होतो. आणि असं जर ज्ञान आपल्याकडे असेल तर मग ते ज्ञान पैगा बरवे, परी मनी अति आणावे, तरी संताया भजावे. मग काय? हे ज्ञानच श्रेष्ठ आहे की जे ज्ञान संतांच्या ठिकाणी लीन होतं, संतांची दास्यत्व पत्करण्यासाठी ते ज्ञान या ठिकाणी त्या व्यक्तीला परावृत्त करतं, आणि म्हणून ते ज्ञान खऱ्या अर्थानं श्रेष्ठ ज्ञान आहे, असा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढे काय म्हणतात बघा? शून्य जैसे गृह का चैतन्य विन देह, तैसे जीवित हे समोह ज्ञानहीन. ज्ञान माणसाच्या जवळ नसेल तर त्याचं जगणं म्हणजे कसं आहे, काही उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. जसं की एखादं ओसाड घर असतं किंवा चेतनाहीन झालेला देह असतो. एखादं ओसाड घर आहे म्हणून ग्रह शून्य जैसे ग्रह आहे की नाही, तर त्या ग्रहाचा काय उपयोग आहे? किंवा पुढे त्यांनी सांगितलं की शरीरामध्ये प्राणच नाही, जीवच नाही आहे, आणि तो देह आपल्याला बघायला मिळतोय, त्याचा काय उपयोग आहे का? त्याप्रमाणे अज्ञानी माणसाचं जीवन देखील निरर्थक आहे. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये आपापल्या पद्धतीनं कोणतंही काम करू, पण त्यातलं ज्ञान आपल्याला प्राप्त करता आलं पाहिजे. कारण मॅन इज अ सोशल ॲनिमल तर आहेच, पण नॉलेजेबल मानव आहे. माणसाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे, आणि म्हणून कुठे कुणाला कशा पद्धतीचं वागवावं या सगळ्या गोष्टीचा विवेक जन्मताना त्याला मिळालेला आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की जर आपण माणूस म्हणून जन्माला आलो असू तर आपण ज्ञानावर प्रेम केलं पाहिजे. बरीच माणसं अशी असतात की जे ज्ञानावर प्रेम करत नाही आहेत. माणूस तर शरीरानं दिसतात, परंतु ज्ञानाचा आणि त्यांचा 36चा आकडा असतो. मग असं ज्ञानाशिवाय जगणं म्हणजे कसं जगणं आहे? त्याच्यासाठी 2 दृष्टांत दिलेले आहेत की शून्य जैसे ग्रह, घरात कोणीच राहत नाही आहे, असं घर काही कामाचं आहे का? किंवा एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये जीवच राहिलेला नाही, प्राण निघून गेलेला आहे, तर त्या शरीराला काय उपयोग आहे का? काही उपयोग नाही आहे. तसा या ठिकाणी त्यांना सांगायचंय की अज्ञानी माणसाचं जीवन देखील अशाच पद्धतीचं निरर्थक असतं. पुढे रोग जाय दूध साखरे, तरी निंब का पियावा. जर आपल्याला दूध आणि साखर खाल्ल्यामुळं जर आपला काय जात असेल, रोग जात असेल, तर कडुलिंबचा रस कोणी पिईल का? नाही नाही नाही, मला नको म्हणले, गोड काहीच नको, किंवा खूप चविष्ट असलेलं एखादा औषध नको म्हणाले, कारण मला ते आवडत नाही,
आणि तुम्ही मला काय द्या, लिंबाचा कडू रस द्या. डॉक्टर म्हणतात की नाही नाही हे घ्या, हे चांगलं स्वादिष्ट घेऊन सुद्धा तुमचा रोग बरा होईल. हे घ्यायचंय का, मग कडू लिंबाचा रस घ्यायचा, तुम्ही ठरवा. शहाणा माणूस काय म्हणेल की अरे बापरे, जर रोग माझा दूध आणि साखरेनं कमी होणार असेल तर मी कडुलिंबाचा इतका कडू रस कशासाठी स्वीकारू किंवा कशासाठी मागू. तसंच या ठिकाणी माऊली म्हणतात की आपल्याला देखील हा जो काही देह दिलेला आहे तो देह कशासाठी वापरायचा याचा विचार केला पाहिजे. आणि या पुढे काय म्हणतात बघा, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर. मी कोण आहे, माझं कोण आहे, या प्रकारचा देह भान विसरून जो जीवन जगतो तो खऱ्या अर्थानं संन्याशी आहे. संन्याशी म्हणजे वरील भगवे कपडे घातले, जाडी जटा वाढवल्या म्हणजे तो संन्याशी नाहीये. तो मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगामध्ये सांगितलं ना की वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटांबना बादू. तर संन्याशी कोण आहे मी, आपल्याला यापूर्वी एका ओळी सांगितलं की विवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळी निरंतर. तर योगियाची व्याख्या तिथे सांगितली होती. तर संन्याशाची व्याख्या काय सांगितलेली आहे, मी आणि माझं अशी आठवण त्याच्या अंतःकरणामध्ये नाही आहे. तर तो त्या आठवणीच्या पलीकडे गेलेला आहे, विसरून गेलेला आहे त्याचा अंतःकरण. आणि त्याला सर्वत्र काय दिसतंय, तर वसुदेव दिसतंय किंवा वसुदेव कुटुंबकम ही भूमिका, ही विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अशा प्रकारचा विचार जो करतो त्यालाच खऱ्या अर्थानं संन्याशी म्हटलं पाहिजे, असा याचा अर्थ इथं सांगितलेला आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. एका अर्थानं ही या व्हिडिओतली आपल्याला शेवटची ओवीच पाहायची आहे. या ओवीच्या माध्यमातून माऊलींनी एका अर्थानं प्रतिज्ञाच केलेली आहे. ते म्हणतात की माझ्या मराठीचा बोलू कौतुके, माझी मराठी भाषा किती श्रेष्ठ आहे, तर अमृताला सुद्धा, अमृताबरोबर जर या मराठी भाषेची शर्यत लागली तर अमृत सुद्धा हरेल, फिकं पडेल, आणि माझ्या मराठीच्या गोडवा आणि माझ्या मराठीचं चिरंजीवत्व हे अमृतापेक्षा देखील जास्त काळ टिकून राहील. इतका माझा मराठाची बोलू कौतुके, इतका माझा मराठी भाषा हा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी ही मराठी भाषा कौतुकानं बोलतोय. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे. आणि मग एका अर्थानं त्यांनी प्रतिज्ञाच केलेली आहे. माऊलींची ही ओवी म्हणजे त्यांनी केलेली प्रतिज्ञा आहे. काय, कोणती प्रतिज्ञा आहे, की मी माझ्या या मराठी भाषेला साता समुद्र पार नेऊन पोचवल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून माझा मराठाची बोलू परी अमृताते ऐसे अक्षरे रसिके मेळविन. अशा पद्धतीनं रसिकत्वानं परिपूर्ण असलेली मराठी भाषा मी दिगदिगंतरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. म्हणून माऊलींनी या ठिकाणी मराठी भाषेचा सार्थ अभिमान व्यक्त केलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी म्हणतात की मराठी भाषेत पण मी या मराठी भाषेत अशी रसयुक्त शब्दांची रचना करीन, जी शब्द रचना आणि तिची गोडी अगदी पैज लावून अमृताला देखील जिंकल्याशिवाय राहणार नाहीये. असा हा माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. खरं तर संत मुळात उगीच प्रार्थना करत नाही आहेत, कारण संतांना माहिती आहे की रावणासारख्यानं बलाढ्य राजानं काय केली होती, प्रार्थना केल्या होत्या, 4 प्रतिज्ञा केल्या होत्या. त्यापैकी केवळ एकच प्रतिज्ञा लंका सोन्याची बनवण्याची त्यानं पूर्ण करू शकला. बाकीच्या 3 प्रतिज्ञा एवढा मोठा बलाढ्य रावण त्याला पूर्ण करता आल्या नाहीत. मग आपण सुद्धा उगीच प्रतिज्ञा कशाला करायच्या, कारण जर त्या पाळताच येत नसतील तर मग त्या करण्याला काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून संत प्रतिज्ञा करतच नाही आहेत, परंतु एकदा प्रतिज्ञा केली की ती तडीच नेल्याशिवाय राहत नाहीये. इथं माऊलींनी मात्र प्रतिज्ञा केलेली आहे की माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. इथं प्रतिज्ञेपूर्वक सांगितलंय की नाही, मी एक दिवस माझ्या मराठीतल्या अक्षरांचं रसग्रहण
या जगातल्या माणसांना करायला लावीन एवढी माझी मराठी गोड आहे आणि या मराठीला आणखीन मोठं करण्यासाठीचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन असा याचा अर्थ इथे घेऊन आपण हा दुसरा व्हिडिओ देखील या ठिकाणी समाप्त करूयात. व्हिडिओबद्दल जर आपलं काही मत असेल तर कृपा करून नोंदवा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 350च्या जवळपास वेगवेगळ्या विषयांच्यावरती मी दररोज एक व्हिडिओ टाकतो आहे. त्याच्या खाली माझ्या तुम्हाला माहिती आहे, एक व्हिडिओच्या खालीच माझं चॅनलचं नाव इंग्रजीमधून मी टाकून पाठवतो. त्याचबरोबर माझा नंबर व्हॉट्सअपचा जो आहे तो देखील तिथे पाठवलेला आहे. तेव्हा तो नंबर फीड करा आपल्या मोबाईलमध्ये, जेणेकरून तुम्हाला एखादा व्हिडिओ नाही आला तरी माझ्या स्टेटसवरती तुम्हाला बघता येईल. त्याचबरोबर जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि आपले कमेंट मात्र निश्चितपणे कळवत चला, जेणेकरून मला आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठीची या ठिकाणी शाबासकी आपल्याकडनं मिळेल. ती आत्तापर्यंत आपण देत आलेलाच आहात. यापुढे देखील मोठ्या प्रमाणावर तुम्ही ती शाबासकी द्याल अशा प्रकारची तुम्हा श्रोते मायबापांच्या प्रती प्रभू तुम्ही महेश याची मूर्ती यानं विनवणी करतो. पुनश एकदा माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या दुसऱ्या व्हिडिओला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज की जय.